माझे सत्याचे प्रयोग खंड 3 भाग 11 ते 23. भाग 11 नगर सुधारणा व दुष्काळ निधी. समाजाच्या एकाही अंगाची हयगय झाली तरी मला ते नेहमीच बोचत राहते. लोकांच्या दोषांवर झाकण घालून त्यांची तरफदारी करणे किंवा दोष दूर केल्याशिवाय हक्क मिळवणे हे मला नेहमीच नापसंत असते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या हिंदी लोकांवरील एका आरोपाचे, की ज्यामध्ये काहीसा तथ्यांश होता, निवारण करण्याचे काम माझ्या तेथील वास्तव्याच्या सुरुवातीलाच मी योजिले होते. हिंदी लोक स्वतःची घरेदारे साफ ठेवीत नाहीत आणि फार अस्वच्छ राहतात, अशा तऱ्हेचा आरोप वेळोवेळी करण्यात येईल. या आरोपाचे निराकरण करण्यासाठी सुरुवातीला समाजातील मुख्य समजल्या जाणाऱ्या गृहस्थांच्या घरांमध्ये सुधारणांची सुरुवात होऊन चुकली होती. परंतु डर्बनमध्ये जेव्हा प्लेगच्या प्रादुर्भावाची भीती वाटू लागली तेव्हा घरोघर फिरण्याला सुरुवात झाली. यामध्ये म्युनिसिपालिटीच्या अंमलदारांची सहकारिता व संमती होती. आमची मदत मिळाल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले आणि हिंदी लोकांनाही कमी त्रास सहन करावा लागला. कारण की सामान्यपणे प्लेग वगैरेंचा उपद्रव सुरू झाला म्हणजे अंमलदारांची धांदल उडते व ते प्रमाणाबाहेर तीव्र इलाज योजू लागतात आणि त्यांच्या दृष्टीने जे अनिष्ट असे दिसतात त्यांच्यावर त्यांची दडपशाही इतकी येऊन पडते की ती असह्य होते. हिंदी समाजाने आपणहूनच सक्त उपाय योजल्यामुळे तो असल्या जुलमापासून बचावला. मला काही कटू अनुभवही आले. मला दिसून आले की स्थानिक सरकारपाशी हक्कांची मागणी करण्याच्या कामी मला लोकांची मदत मिळवणे जितके सोपे जात असे तितके लोकांपासून त्यांच्या स्वतःच्या कर्तव्याचे पालन करून घेण्याच्या कामी मदत मिळवणे सोपे नव्हते. कित्येक ठिकाणी अपमान होई तर कित्येक ठिकाणी विनयपूर्वक पण बेपर्वाई दाखविण्यात येईल. घाण साफ करण्याची तसदी घेण्याचे लोकांना वैषम्य वाटे, पैसा खर्च करण्याचे तर नावच काढायला नको. लोकांपासून कसलेही काम घ्यावायचे असेल तर सोशिकपणा धारण केला पाहिजे हे मी अधिक चांगल्या तऱ्हेने शिकलो. सुधारण्याची गरज असते. सुधारकाला स्वतःला ज्या लोकांपासून तो सुधारण्याची अपेक्षा करतो त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची किंबहुना जीवावरील संकटाची ही उपेक्षा ठेवली पाहिजे. सुधारक जिला सुधारणा म्हणतो ती कुधारणाच आहे असे समाजाने का मानू नये? किंवा कदाचित कुधारणा मानली नाही तरी त्या बाबतीत उदासीन तरी का राहू नये? या चळवळीचा एवढा परिणाम झाला की घरेदारे स्वच्छ राखण्याची आवश्यकता हिंदी समाजाला कमी जास्त प्रमाणात पटली. अंमलदार वर्गापाशी माझी पत वाढली. तक्रारी करणे किंवा हक्कांची मागणी करणे एवढाच माझा धंदा नाही, तर तक्रारी किंवा हक्कांची मागणी करण्यात मी जितकी तत्परता बाळगीत असे तितकीच तत्परता व उत्साह आंतरिक सुधारणेबद्दलही मला वाटत असते. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. मी अजून समाजाच्या वृत्तीचा दुसऱ्या एका दिशेने विकास करण्याचे राहून जात होते. या परदेशी राहणाऱ्या लोकांनी प्रसंग पाडल्यास भारतवर्षाबद्दलचे आपले कर्तव्य मांडणे व बजावणे जरुरीचे होते. भारतवर्ष दारिद्र्य आहे. लोक द्रव्यार्जनासाठी परदेश पत्करतात. त्यांच्या कमाईचा काही अंश भारतवर्षाला अडचणीच्या प्रसंगी मिळाला पाहिजे. सन 1897 साली दुष्काळ पडला होता आणि 1899 साली पुन्हा तीव्र दुष्काळ पडला. या दोन्ही दुष्काळांच्या प्रसंगी दक्षिण आफ्रिकेतून चांगली मदत गेली. पहिल्या दुष्काळाच्या वेळी जमू शकली त्यापेक्षा दुसऱ्या दुष्काळाच्या वेळी पुष्कळ जास्त रक्कम जमा झाली. या पट्टीमध्ये इंग्रजांपासून आम्ही हातभार मागितला आणि त्यांच्याकडून प्रत्युत्तरही चांगले मिळाले. गिरमिटे हिंदी लोकांनी आपल्या परी हातभार लावला. अशा तऱ्हेने या दोन दुष्काळांच्या वेळी पडलेला रिवाज अजूनही कायम आहे. आपण पाहतोच की भारतवर्षावर येणाऱ्या सार्वजनिक संकटाच्या प्रसंगी दक्षिण आफ्रिकेहून तेथील हिंदी लोकांच्या मोठ्या रकमी पाठवत असतात. अशा तऱ्हेने दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांची सेवा करीत असताना मी स्वतः एकामागून एक बऱ्याच गोष्टी शिकून घेत होतो. सत्य हा एक विशाल वृक्ष आहे. त्याचा आश्रय करावा तसतशी अनेक फळे त्याच्यापासून निघताना दिसून येतात. त्यांना अंतच नसतो. सत्यामध्ये जसे जसे खोल उतरावे तशी तशी त्यातून रत्ने हाती येतात. सेवेचे प्रसंग चालून येतात. देशगमन लढाईच्या कामातून मोकळा झाल्यानं भाग 12 देशगमन लढाईच्या कामातून मोकळा झाल्यानंतर मला वाटू लागले की ह्यापुढे माझे काम दक्षिण आफ्रिकेत नसून स्वदेशी आहे. दक्षिण आफ्रिकेत बसल्या बसल्या थोडीशी सेवा मी करू शकेनच, पण तेथे माझा मुख्य धंदा पैसे कमावणे एवढाच होऊन राहील असे मला वाटले. स्वदेशाहून मित्रमंडळींचाही स्वदेशी येण्याबद्दल आग्रह चालू होता. मला ही वाटत होती की स्वदेशी गेल्याने माझा उपयोग अधिक होऊ शकेल. नाताळमध्ये मिस्टर खान आणि मनसुखलाल नाझर होतेच.
मी सहकारी मंडळींजवळ मला मोकळा करण्याबद्दल मागणी केली. मोठ्या मुश्किलीने ती मागणी एका अटीवर मान्य झाली. अट अशी होती की 1 वर्षाच्या आत जर हिंदी समाजाला माझी जरूर पडली तर मी परत दक्षिण आफ्रिकेला यावे. मला ही अट कठीण वाटली, पण मी प्रेमपाशांनी जखडलेला होतो. काचे रे तांतने मने हरजिये बांधी, जेम ताने तेम तेमनी रे, मने लागी कटारी प्रेमनी. याचा अर्थ असा की कच्च्या तंतूने मला हरीने बांधिले, तानीच जशी त्याची इच्छा अगं मला कट्यार प्रेमाची लागली. ही मीराबाईची उपमा थोड्या बहुत अंशी मला लागू पडत होती. पाचामुखी परमेश्वर आहेच ना. मित्रांचे म्हणणे नाकारणे मला शक्य नव्हते. मी वचन दिले व परवानगी मिळवली. यावेळी माझा निकट संबंध नाताळशीच होता असे म्हणता येईल. नाताळातील हिंदी लोकांनी मला प्रेमामृताने न्हाऊ घातले. ठिकठिकाणी मानपत्रे देण्यासाठी सभा झाल्या आणि हर एक ठिकाणाहून मौल्यवान भेटी आल्या. 1896 साली मी स्वदेशी आलो तेव्हा ही भेटी मिळाल्या होत्या. पण या वेळच्या भेटी आणि सभांमधील देखावे ही मला असह्य झाली. भेटीमध्ये सोन्या चांदीच्या वस्तू होत्याच, पण शिवाय हिरे माणिकांच्या वस्तूही होत्या. या सर्व वस्तूंचा स्वीकार करण्याचा मला काय अधिकार? त्यांचा स्वीकार केला तर मग समाजाची सेवा मी पैसे न घेता करीत होतो अशी स्वतःच्या मनाची समजूत कशी घालावी? या भेटींपैकी अशिलांकडून मिळालेल्या काही भेटी वजा करता बाकीच्या साऱ्या सार्वजनिक कामाबद्दलच्या मिळालेल्या होत्या. शिवाय माझ्या दृष्टीपुढे तर अशिल व इतर सहकारी यांच्यामध्ये भेद नव्हता. सर्वच मुख्य अशिल सार्वजनिक कामेही मदत करणारे होते. शिवाय या नजराण्यांमध्ये कस्तुरबाईसाठी 50 गिनीचा एक हारही मिळाला होता. परंतु तिला मिळालेल्या वस्तूही माझ्या सेवेबद्दल होत्या, त्यामुळे त्या निराळ्या काढण्याचे कारण नाही. यापैकी मुख्य नजराणे ज्या दिवशी संध्याकाळी मिळाले त्या दिवसाची रात्र मी बावरलेल्या स्थितीत जागून काढली. खोलीत झाला घालीत राहिलो, पण कोडे सुटेना. शेकडो रुपयांचे नजराणे सोडून देणे कठीण वाटे, पण ते ठेवून घेणे त्याहून कठीण वाटत होते. मी एक असले नजराणे पचवू शकेन, पण माझ्या मुलांचे काय, पत्नीचे काय? त्यांना मी सेवेचे शिक्षण देत असे. सेवेबद्दल मोबदला घेणे योग्य नाही असे सांगत असे. घरामध्ये मी मौल्यवान दागिने वगैरे ठेवत नसे. राहणी अधिकाधिक साधी होत होती. अशा स्थितीत सोन्याची घड्याळे वापरणार कोण? सोन्याचे छेडे आणि हिरे जडित अंगठ्या कोणी वापराव्या? त्या काळी सुद्धा मी इतरांना दागिन्यांची हौस सोडून देण्यास सांगत असे. मग मला या दागिन्यांचा आणि जवाहिरांचा उपयोग काय? मी या वस्तू ठेवून घेता कामा नये अशा निर्णयावर मी आलो. पारशी रुस्तुमजी इत्यादिकांना त्या दागिन्यांच्या ट्रस्टी नेमून त्यांच्या नावे लिहून देण्याचा करार लिहून काढला आणि सकाळी स्त्री पुत्राधिकांचा विचार घेऊन स्वतःचा भार हलका करण्याचा निश्चय केला. पत्नीची समजूत घालणे कठीण जाणार हे मी समजून होतो. मुलांची समजूत घालण्यात बिलकुल अडचण येणार नाही याबद्दल मला खात्रीच होती. त्यांनाच माझे वकील करण्याचा बेत केला. मुलांची लगेच समजूत पटली. आम्हाला या दागिन्यांची जरूर नाही, आपण ते सर्व परत करावे आणि त्यातून आम्हाला असल्या वस्तू हव्या वाटल्या तर आम्हीच नाही का घेऊ शकत असे ते म्हणाले. मला आनंद वाटला. तर मग आईची तुम्ही समजूत घालाल ना, मी विचारले. जरूर, ते आमचे काम. तिला तरी हे दागिने थोडेच अंगावर घालायचे आहेत. ती ठेवणार आमच्यासाठी म्हणूनच. आम्हाला तर त्यांची जरूर नाही, मग ती कशाला हट्ट करते? पण वाटले होते त्याहून ते काम कठीण ठरले. तुम्हाला एक नसेल जरूर, तुमच्या मुलांनाही नसेल. मुलांचे काय, जशी चढवावी तशी चढतात. मला नाही घालू दिले तरी हरकत नाही, पण माझ्या सुनांचे काय, त्यांच्या तरी उपयोगी पडतील. आणि उद्याचे दिवस कसे येतील हे तरी कोणी पाहिले आहे? इतक्या प्रेमाने दिलेल्या वस्तू परत करणे बरे नाही. अशा तऱ्हेने वाग्धारा सुरू झाली आणि त्यातच अश्रुधारा येऊन मिसळली. मुले भक्कम राहिली. मला डगमगण्याचे कारणच नव्हते. मी हळूच म्हटले, मुलगे लग्न करतील तेव्हाची गोष्ट. आपल्याला कुठे बालवयात लग्न करून द्यायची आहेत. मोठे झाल्यावर स्वतःला वाटेल त्याप्रमाणे करेनात. आणि आपल्याला तरी दागिन्यांची हौस वाटणाऱ्या सुना थोड्याच शोधायच्या आहेत. इतक्या उपर काही दागिने हवेच वाटले तर मी कुठे गेलो आहे? नाही ना. तुमचे पराक्रम कळले. माझे दागिनेही काढून घेतले तेच तुम्ही की नाही? मला धड घालू दिले नाही ते तुम्ही सुनांसाठी काय घेणार? मुलांना तर आजपासून बैरागी बनवता हा. मला हे ते माहीत नाही. हे दागिने परत नाही करायचे, त्यातून माझ्या हारावर तुमचा काय हक्क? पण तो हार तरी तुझ्या कामगिरीबद्दल मिळाला आहे की माझ्या कामगिरीबद्दल? मी विचारले.
त्याचे काय मोठे, तुमची कामगिरी ती माझी पण खरीच. मला रात्रंदिवस राबविली ही काही कामगिरी नव्हे. मला रडवूनही वाटेल त्या घरात ठेवलात आणि माझ्याकडून त्याची चाकरी करविली, ते कुठे गेले? हे सर्व बाण तीक्ष्ण होते, त्यातील कित्येक मला भेदूनही जात होते, पण दागिने तर मला परत करावायचेच होते. पुष्कळशा गोष्टींबद्दल मी जेमतेम कबुली मिळवली. 1896 साली मिळालेल्या आणि 1901 साली मिळालेल्या भेटी परत दिल्या, त्यांचा ट्रस्ट केला आणि त्यांचा सार्वजनिक कार्यासाठी माझ्या किंवा ट्रस्टींच्या इच्छेनुरूप उपयोग व्हावा अशी अट ठरवून त्या बँकेत ठेवल्या. हे दागिने विकून टाकण्याच्या निमित्ताने मी पुष्कळदा पैसे जमवू शकलो नाही. आज मी तिलाही तो आपत्ती निधी म्हणून शिल्लक आहे व त्यात भरही पडत गेली आहे. त्या कृत्याबद्दल मला कधीही पश्चाताप वाटलेला नाही. कालांतराने कस्तुरबाईलाही त्यातील रास्तपणा समजून आला. आम्ही पुष्कळ मोहांपासून बचावून निघालो. समाजसेवकाला खाजगी नजराने घेताच येत नाहीत असा माझा अभिप्राय बनला आहे. भाग 13 स्वदेशी. अशा तऱ्हेने हिंदुस्थानात जाण्यास निघालो. रस्त्यात मॉरिशस बेट निघाले. तेथे आगपोट फार वेळ थांबली होती म्हणून मॉरिशसमध्ये उतरलो आणि तेथील स्थितीचा भरपूर अनुभव घेतला. एक रात्र तेथील गव्हर्नर सर चार्ल्स ब्रूस यांच्याकडे मुक्कामाला होतो. हिंदुस्थानला पोचल्यानंतर थोडा काळ फिरण्यात दवडला. हे साल 1901 होय. या वर्षीची महासभा काँग्रेस कलकत्त्याला होती. दिनशा एदलजी वाच्छा अध्यक्ष होते. मला महासभेला जायचेच होते. महासभेचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मुंबईहून ज्या गाडीने सर फिरोजशाह निघाले त्याच गाडीने मीही गेलो. त्यांच्याशी मला दक्षिण आफ्रिकेसंबंधी बोलायचे होते. मला त्यांच्या डब्यातून एका स्टेशनपर्यंत जाण्याची आज्ञा झाली. त्यांनी तर स्पेशल सलून केले होते. त्यांच्या बादशाही खर्चाची आणि दिमाखाची मला माहिती होती. ज्या स्टेशनवर त्यांच्या डब्यात जाण्याबद्दल मला आज्ञा झाली होती त्या स्टेशनवर मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या डब्यात त्यावेळी दिनशा वाच्छा आणि चिमणलाल सेटलवाड बसले होते. त्यांच्याशी राजकीय विषयांवर चर्चा चालली होती. मला पाहून सर फिरोजशाह म्हणाले, गांधी, तुमचे काम होण्यासारखे नाही. तुम्ही सांगाल तो ठराव आम्ही पास करू, पण स्वतःच्या देशातच आम्हाला कितीसे हक्क आहेत. मला तर वाटते की जोपर्यंत आपल्या देशातच आपल्याला सत्ता नाही तोपर्यंत वसाहतीतील तुमची स्थिती सुधारणे शक्य नाही. मी दीडमुडच होऊन गेलो. सर चिमणलालनी वरील म्हणण्याला दुजोरा दिला. सर दिनशांनी माझ्याकडे दयार्द दृष्टीने पाहिले. मी माझे म्हणणे समजावून सांगण्याचा काहीसा प्रयत्न केला, पण मुंबईच्या अनभिक्षित बादशहाची माझ्यासारख्या मनुष्य काय समजूत घालणार. मला महासभेत ठराव मांडू देतील एवढ्यावर मी संतोष मानून राहिलो. ठराव तयार करून मला दाखवा हो गांधी, सर दिनशा मला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने म्हणाले. मी आभार मानले. पुढच्या स्टेशनवर गाडी उभी राहताच मी पळ काढला आणि आपल्या डब्यात जाऊन बसलो. कलकत्त्याला पोचलो. नागरिक लोक, अध्यक्ष व इतर पुढारी यांनी मोठ्या थाटानिशी घेऊन गेलो. मी स्वयंसेवकाला विचारले, मी कोठे जावे. तो मला रिपन कॉलेजात घेऊन गेला. तेथे पुष्कळशा प्रतिनिधींची सोय केलेली होती. माझ्या सुदैवाने ज्या विभागामध्ये मी होतो त्याच विभागामध्ये लोकमान्यांचा तळ होता. ते एक दिवस मागून आले असे स्मरते. लोकमान्य असतील तेथे एक लहानसा दरबार जमायचाच. मी चित्रकार असतो तर ते एका खाटेवर बसत त्यांचे चित्र मी काढू शकलो असतो. इतके स्पष्ट स्मरण मला त्या जागेचे आणि त्यांच्या बैठकीचे अजूनही आहे. त्यांना भेटायला येणाऱ्या असंख्य माणसांपैकी एकाचेच नाव मला आठवत आहे. अमृत बाजार पत्रिकेचे मोतीबाबू. त्या दोघांचे खदाखदा हसणे आणि राज्यकर्त्यांच्या अन्यायासंबंधीच्या त्यांच्या गोष्टी विसरणे शक्य नाही. पण आपण अंमल तेथील व्यवस्थेकडे वळूया. स्वयंसेवक एकमेकांच्या ऑर्ड येत. जे काम ज्याच्यावर सोपावे त्याचे ते काम नव्हे, तो लगेच दुसऱ्याला बोलावी. दुसरा तिसऱ्याला. प्रतिनिधी बिचारा नाही धड इकडे नाही तिकडे. मी कित्येक स्वयंसेवकांशी गट्टी केली. त्यांना दक्षिण आफ्रिकेसंबंधी काही गोष्टी सांगितल्या. त्यामुळे ते काहीसे ओशाळले. मी त्यांना सेवेचे मर्म समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्यांची थोडीशी समजूत पटली, पण सेवेचे हातोटी काही भूछत्राप्रमाणे एका घटकेत उगवून घेता येत नाही. त्यासाठी इच्छा पाहिजे आणि त्यानंतर सवय पाहिजे. त्या भल्या भोळ्या स्वयंसेवकांना इच्छा तर खूप होती, पण शिक्षण आणि सवय कोठून मिळणार. महासभा वर्षातून 3 दिवस चालून झोपी जात असे. प्रतिवर्षी 3 दिवस शिक्षण घेऊन कितीशी तयारी होणार. जर स्वयंसेवक तसे प्रतिनिधी, त्यांनाही तितक्याच दिवसाचे शिक्षण स्वतः जातीने काहीच करायचे नाही.
ज्या ज्या बाबतीत हुकूम सुटायचे स्वयंसेवक घेऊन या आणि ते घेऊन या एकसारखे चालायचे. अख्खा भगताच्या लुल्या अवयाचाही भरपूर अनुभव आला. पुष्कळशा लोकांना स्पर्शाची अडचण येत असे. द्रविडी पाकशाळा अगदीच स्वतंत्र. त्या प्रतिनिधींना नजरेचाही विटाळ बाधत असे. त्यांच्यासाठी कॉलेजच्या कंपाऊंडात हातऱ्यांचे स्वयंपाकघर बांधलेले होते. माणूस घुटमुंडून जाईल एवढा त्यात धूर. जेवण खाणे सगळे त्यातच. भोजनगृह म्हणजे तिजोरी. कुठल्याही बाजूने उघडे असून चालायचे नाही. मला हा वर्णधर्म चमत्कारिक वाटला. महासभेमध्ये येणाऱ्या प्रतिनिधींना जर इतकी शिवाशिव होते तर त्यांना पाठवणाऱ्यांना किती होत असेल. या त्रैराशिकाचे उत्तर काढू लागलो तेव्हा मला दीर्घ निश्वास सोडावा लागला. घाण तर अमर्याद. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले होते. पायखाने थोडेच होते. त्यांच्या दुर्गंधाची आठवण झाली म्हणजे अजून अंगावर शहारे उभे राहतात. मी ती घाण स्वयंसेवकाला दाखवले. त्याने साफ सांगितले की हे तर भंग्याचे काम. मी केरसुनी मागितली. स्वयंसेवक माझ्याकडे डोळे वटारून पाहतच राहिला. मी केरसुनी पैदा केली, पायखाना साफ केला, पण हे झाले तरी माझ्या स्वतःच्या सोयी पडते. गर्दी इतकी होती की शौचकूप इतके थोडे होते की प्रत्येक वेळी उपयोग केल्यानंतर ते लगेच साफ करणे जरूर होते. तसे करणे माझ्या शक्तीबाहेरचे होते. त्यामुळे मी स्वतःपुरती सोय करून घेऊन स्वस्थ बसलो. मला असे दिसले की इतरांना ती घाण जाचत नव्हती, पण एवढ्याने भागण्यासारखे नव्हते. रात्रीच्या वेळी कोणी खोलीलगतच्या पडवीचाच उपयोग करीत असत. सकाळी मी स्वयंसेवकाला दाखविले. घाण काढून टाकण्याला कोणीच तयार होईना. ती साफ करण्याचा मानही मलाच मिळाला. आज या बाबतीत पुष्कळ सुधारणा झाली आहे. तरी अविचारी प्रतिनिधी अजूनही वाटेल तिथे मलविसर्जन करून महासेवेची छावणी खराब करून टाकतात. आणि ती घाण काढून टाकण्याचे सर्व स्वयंसेवकांची तयारी असते असे नाही. मला असे दिसून आले की असल्या घाणीमध्ये महासभेची बैठक जर जास्त वेळपर्यंत चालू राहिली तर रोगराई खात्रीने व्हायची. भाग 14. कारकून व बॅरा. बॅरा म्हणजे इंग्रजी बेअरर शब्दाचा अपभ्रंश. सेवा चाकरी करणारा, खिजमतगार. कलकत्त्यामध्ये घरातील कसल्याही नोकराला बॅरा शब्दाने संबोधतात. महासभा भरल्याला 1-2 दिवसाचा अवधी होता. मी ठरवले होते की महासभेच्या कचेरीत जर मला काम करायला मिळाले तर करायचे आणि अनुभव मिळवायचा. ज्या दिवशी आम्ही घेऊन पोचलो त्याच दिवशी स्नान वगैरे उरकून महासभेच्या कचेरीमध्ये गेलो. श्री भूपेंद्रनाथ बसू व श्री घोषाळ हे चिटणीस होते. भूपेंद्र बापूपाशी गेलो आणि कामाची मागणी केली. त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले, माझ्यापाशी काही काम नाही, परंतु मिस्टर घोषळ कदाचित तुम्हाला काम देतील, त्यांच्याकडे चला. मी घोषळ बाबूंपाशी गेलो. त्यांनी मला निहाळून पाहिले, किंचित हसले आणि विचारले, माझ्यापाशी कारकुनाचे काम आहे, ते कराल? मी उत्तर दिले, अवश्य करीन. माझ्या आवाक्याबाहेर नसेल असे कोणतेही काम करण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. हे तरुणा, हीच योग्य भावना आहे. शेजारी स्वयंसेवक उभे होते. त्यांच्याकडे पाहून म्हणतात, ह्या तरुणाने काय सांगितले ते ऐकले का? मग माझ्याकडे वळून म्हणाले, तर मग हा पहा पत्रांचा ढीग आणि ही माझ्यासमोरची खुर्ची, तिच्यावर बसा. माझ्यापाशी शेकडो लोक येत जात असतात, ते तुम्ही पाहतातच. त्यांच्याशी बोलू की रिकामटेकडे लोक पत्र खडीत बसतात, त्यांना जबाब लिहित बसू. माझ्यापाशी अशा तऱ्हेचे कारकून नाहीत की ज्यांच्यापासून असले काम घेता येईल. या सर्व पत्रांपैकी पुष्कळशा पत्रांमध्ये काहीच तथ्य नसणार, पण तुम्ही सर्व पत्र वाचून काढा. ज्यांना फक्त पत्र पोहोचल्याबद्दल लिहायचे असेल त्यांना तसे लिहित चला आणि ज्यांच्या जबाबाविषयी मला विचारावं लागेल त्यांच्याबद्दल मला विचारा. माझ्यावर एवढा विश्वास टाकल्याबद्दल मला आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. श्री घोषळ मला ओळखीत नव्हते. नाव गाव समजून घेण्याचे काम त्यांना मागावून केले. पत्रांचा ढीग खल्लास करण्याचे काम सोपे वाटले. पडलेला ढीग मी त्वरित खल्लास केला. घोषळ बाबू खुश झाले. त्यांचा स्वभाव गप्पाळू होता. गप्पांमध्ये पुष्कळसा वेळ घालवीत असे मला आढळून आले. माझा पूर्व इतिहास समजल्यानंतर मला कारकुनाचे काम दिल्याबद्दल त्यांना किंचित शरम वाटली. मी त्यांना निश्चिंत केले, माझी गोष्ट कुठे आणि तुमची कुठे? तुम्ही महासभेचे जुने सेवक, मला तुम्ही वडिलांसमात आहात. मी पडलो अननुभवी तरुण. हे काम देण्यामध्ये तुम्ही माझ्यावर उपकारच केले आहेत, कारण की मला महासभेमध्ये काम करायचे आहे. तिचाच कारभार जाणून घेण्याची अलभ्य संधी तुम्ही मला दिली. खरे विचाराल तर हीच खरी वृत्ती आहे, पण आजकालचे तरुण असे समजत नाहीत. बाकी मला महासभेची सुरुवातीपासूनच माहिती आहे. तिला जन्म देण्यामध्ये
मिस्टर हुमबरोबर माझाही हिस्सा होता. घोषळबाबू म्हणाले. आमचा चांगला स्नेहसंबंध जुळला. दुपारच्या जेवणात मला आपल्याबरोबरच ठेवून घेत घोषळबाबूंची बटणे ही बॅराच लावीत असे. ते पाहून बॅराचे काम मीच उचलले. मला ते आवडे. वडील मंडळींबद्दल मला फार आदर वाटे. माझी ही वृत्ती जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा मग मला स्वतःची सर्व प्रकारची सेवा चाकरी करून देऊ लागले. बटणे लावून देताना हसून म्हणत, पहा ना, महासभेच्या कार्यकर्त्यांना बटणे लावायलाही फुरसत मिळत नाही, कारण की त्या वेळातही काम करायची पडलेली असतात. मला या भोळेपणाबद्दल हसू येई, परंतु अशा तऱ्हेच्या सेवेबद्दल मनात तितकिंचितही कंटाळा वाटला नाही. मला जो लाभ झाला त्याची तर किंमतच करता यायची नाही. थोडक्याच दिवसात महासभेच्या कार्यपद्धतीची मला माहिती झाली. अनेक पुढाऱ्यांची भेट घेतली. गोखले, सुरेंद्रनाथ वगैरे योद्धे येत जात. त्यांची रीतिरिवाज मी पाहू शकलो. कालाचा जो अपव्यय चालला होता त्याचेही मला पूर्ण ज्ञान झाले. इंग्रजी भाषेचे प्राबल्यही लक्षात आले. त्याबद्दल मला त्यावेळी खेद वाटला. एकाकडून होण्याजोग्या कामावर अनेक जण ठेवले जात ते माझ्या लक्षात आले आणि कित्येक आवश्यक काम करण्याला कोणीच मिळणार हेही दिसून आले. माझे मन या सर्व गोष्टींची टीका करीत होते, पण चित्त उदार असल्यामुळे चालले आहे त्यात सुधारणा करणे अशक्य असावे अशी समजूत करून ते घेत होते. त्यामुळे कोणाविषयी अनादर वाटत नसे. भाग 15. महासभेमध्ये. महासभा सुरू झाली. मंडपाचा भव्य देखावा, स्वयंसेवकांची रांग, व्यासपीठावर बसलेली वडील मंडळी वगैरे पाहून मी घाबरलो. असल्या सभेत माझी काय दाद लागणार या विचाराने मी गोंधळून गेलो. अध्यक्षांचे वाचन म्हणजे एक पुस्तकच होते. ते सगळे वाचता येईल अशी स्थिती नव्हती. त्यापैकी काही एक भागच वाचण्यात आले. नंतर विषय नियामक मंडळांच्या सभासदांची निवडणूक झाली. गोखले मला त्या मंडळाच्या बैठकीला घेऊन गेले. सर फिरोजशाहांनी मला ठराव घेण्याचे तर कबूल केले होतेच. माझा ठराव घेण्याचे तर कबूल केलेच होतेच, पण तो ठराव विषय नियामक मंडळापुढे कोण मांडील, केव्हा मांडील असा विचार करीत मी बैठकीमध्ये बसलो होतो. एकेका ठरावावर लांबलचक भाषणे, सगळी इंग्रजीत. प्रत्येक ठरावाचे पुरस्कर्ते थोर लोक. या नगाऱ्यांपुढे माझ्या टिमकीचा आवाज कोण ऐकणार. रात्र अधिक होत चालली तसे माझे काळीज धडधडू लागले. अखेरचे ठराव अलीकडच्या विमानांच्या गतीने चालले होते असे मला आठवते. सर्वजण निघून जाण्याच्या तयारीत आहेत. रात्रीचे 11 वाजले आहेत. माझी बोलण्याची हिंमत होत नाही. मी गोखल्यांना भेटून घेतले होते. त्यांनी माझा ठराव पाहिलेला होता. त्यांच्या खुर्चीपाशी जाऊन मी हळूच म्हटले, माझे काहीतरी करा. ते म्हणाले, तुमचा ठराव स्मरणातून गेलेला नाही. येथील घाई तुम्हाला दिसतेच आहे, तरी पण या ठरावाचे मी विस्मरण होऊ देणार नाही. कसे काय, आता आटपले ना. सर फिरोजशाह म्हणाले, दक्षिण आफ्रिकेचा ठराव राहिला ना. मिस्टर गांधी केव्हाचे वाट पाहत राहिले आहेत. गोखले चटकन म्हणाले, तुम्ही तो ठराव पाहिला आहे का. सर फिरोजशाहांनी विचारले. अलबत. तुम्हाला तो बरा वाटला. योग्य आहे. तर मग गांधी वाचा. मी कापत वाचून दाखवला. गोखल्यांनी अनुमोदन दिले. एकमताने 5. सर्वजण एकदम बोलले. गांधी तुम्ही 5 मिनिटे घ्यावी. वाचा म्हणाले, हे दृश्य पाहून मला बरे वाटले नाही. एकानेही ठराव समजून घेण्याची तसदी घेतली नाही. सर्वांना घाई झालेली होती. गोखल्यांनी पाहिला होता तेवढ्यावरून इतरांना पाहण्याची किंवा ऐकून घेण्याची जरूर राहिली नाही. सकाळ झाली. मला माझ्या भाषणाचा घोर लागून राहिला होता. 5 मिनिटात काय बोलायचे. मी तयारी तर भरपूर केली, पण पाहिजे ते शब्द सुचत ना. भाषण वाचायचे नाही असा निश्चय केला होता, पण दक्षिण आफ्रिकेत भाषण करण्याची झालेली सवय या ठिकाणी बुजून गेल्यासारखी दिसली. माझ्या ठरावाची पाळी आली तेव्हा वाच्यांनी माझे नाव पुकारले. मी उठलो. डोके गरगरू लागले. कसाबसा ठराव वाचला. कोणा एक कवीने आपले काव्य छापून काढून प्रतिनिधींना वाटले होते. त्यामध्ये परदेश गमनाची आणि समुद्र पर्यटनाची स्तुती केली होती. मी ते वाचून दाखवले आणि दक्षिण आफ्रिकेतील दुःखासंबंधी थोडासा उल्लेख केला. इतक्यात सर दिनशांची घंटा वाजली. मला खात्री होती की मी अद्याप 5 मिनिटे घेतलेली नाहीत. मला सूचना देण्यासाठी ती घंटा 2 मिनिटे बाकी असतानाच वाजवली होती. हे मला माहीत नव्हते. मी पुष्कळ जणांना अर्धा पाऊण तास भाषण करताना ऐकले होते, तरी पण घंटा वाजली नव्हती. मला वाईट तर वाटलेच. घंटा वाजताच खाली बसलो, पण तेवढ्या काव्यांमध्ये सर फिरोजशाहांना जबाब मिळून चुकला असे माझ्या लहानग्या बुद्धीला त्यावेळी वाटले. ठराव पास होण्याबद्दल विचारायलाच नको. त्यावेळी प्रेक्षक व प्रतिनिधी असा भेद विशेषतः नव्हताच.
थरांना विरोध वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता. सर्वजण हात वर करायचे. येथून तेथून सर्व ठराव एकमेकाने पास होत. माझ्या ठरावाचेही तसेच झाले. त्यामुळे मला ठरावाचे मोठेसे काही वाटले नाही. तरी पण महासभेत ठराव पास झाला एवढीच गोष्ट मला आनंद वाटण्यास पुरेशी होती. महासभेचा शिक्का ज्यावर पडला त्यावर सर्व भारतवर्षाचा शिक्का पडला ह्या विचाराने कोणाचे समाधान होणार नाही. भाग 16. लॉर्ड कर्झनचा दरबार. महासभा आटोपली. मला दक्षिण आफ्रिकेच्या कामानिमित्ताने कलकत्त्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स इत्यादी संस्थांच्या मंडळींना भेटायचे होते. त्यासाठी मी कलकत्त्यास महिनाभर राहिलो. यावेळी मी हॉटेलात उतरण्याऐवजी ओळख मिळवून इंडिया क्लबामध्ये उतरण्याची व्यवस्था केली. या क्लबामध्ये हिंदी पुढाऱ्यांचा मुक्काम असे. त्यामुळे त्यांच्याशी परिचय करून घेऊन ते आफ्रिकेच्या बाबतीत लक्ष घालतीलसे करण्याची आशा वाटत होती. या क्लबामध्ये गोखले नेहमी नाही तरी पुष्कळदा बिलियार्ड खेळायला येत असत. मला कलकत्त्यात राहायचे आहे त्यांना समजतात त्यांनी मला आपल्याबरोबर राहण्याचे निमंत्रण दिले. मी त्याचा आभारपूर्वक स्वीकार केला. पण मी आपणहून तिकडे जावे हे मला बरे वाटेना. 1-2 दिवस वाट पाहिली. तेवढ्यात गोखले स्वतःबरोबरच मला तिकडे घेऊन गेले. माझा बिनस्तपणा पाहून ते म्हणाले, गांधी तुम्हाला स्वदेशी राहायचे आहे तर मग असला बिनस्तपणा कामाचा नाही. जेवढ्या लोकांच्या संबंधात तुम्हाला येता येईल तेवढ्यांच्या संबंधात आले पाहिजे. मला तुमच्यापासून महासभेचे काम घ्यायचे आहे. गोखल्यांच्या बिर्याडी जाण्यापूर्वी इंडिया क्लबमध्ये मिळालेल्या एका अनुभवाचा उल्लेख करतो. याच सुमाराला लॉर्ड कर्झनचा दरबार होता. त्या दरबारात जाणारे कोणी एक राजे महाराजे या क्लबामध्ये होते. क्लबामध्ये तर त्यांना मी नेहमी छानदार बंगाली धोतर सदरा व उपरणे पोशाखात पाहत असे. आज पाहतो तर त्यांनी पाटलोन पायगोळ अंगरखा चोपदाराच्या धरतीची पगडी आणि चकचकीत बूट घातले होते. मला वाईट वाटले आणि या फेरफाराचे मी त्यांना कारण विचारले. आमची दशा आम्हाला माहीत. स्वतःचेच धन आणि स्वतःचेच किताब सांभाळण्यासाठी आम्हाला जे अपमान सहन करावे लागतात ते तुम्हाला काय कळणार. जबाब मिळाला. तरी पण चोपदाराच्या धरतीची ही पगडी आणि बूट यांचा अर्थ काय. आमच्यात आणि चोपदारात तुम्हाला काय फरक तो दिसला. ते आमचे तर आम्ही लॉर्ड कर्झनचे चोपदार. मी लेवीला गैरहजर राहिलो तरी सुद्धा ते मला भोवले. मी आपल्या नेहमीच्या पोशाखात गेलो तर तो गुन्हा समजला जाईल आणि तेथपर्यंत जाऊन तरी मला लॉर्ड कर्झनबरोबर बोलायला काय मिळणार आहे. मुळीच नाही. मला या स्पष्ट वक्त्या गृहस्थाची दया आली. अशा स्वरूपाच्या आणखी एका दरबाराची मला आठवण होते. काशी हिंदू विद्यापीठाचा पाया लॉर्ड हार्डिंगच्या हस्ते घालण्यात आला. त्यावेळी त्यांचा दरबार भरला होता. त्याला राजे महाराजे असायचेच. भारतभूषण मालवीयजींनी मलाही त्या प्रसंगी हजर राहण्याबद्दल मुद्दाम आग्रह केला होता. मी त्याप्रमाणे गेलो होतो. केवळ स्त्रियांना शोभतील अशा तऱ्हेचे राजा महाराजांचे पोशाख पाहून मला खेद वाटला. रेशमी विजारी रेशमी अंगरखे आणि गळ्यात हिरा मोत्यांचे कंठे, हातात बाजूबंद आणि पगड्यांवर हिरा मोत्यांचे गोंडे, ह्या सगळ्यांच्या बरोबरच कमरेला सोन्याच्या मुठीची तरवारही लटकवलेली असायची. ही त्यांच्या राज्याधिकाराची नव्हे पण त्यांच्या गुलामगिरीची चिन्हे आहेत असे कोणीतरी म्हणाला. मला वाटले होते की असली नामर्दपणाची भूषणे ते स्वच्छने वापरीत असतील. मला मागून समजले की अशा तऱ्हेच्या सभांमध्ये राजांनी आपल्याकडील सर्व मौल्यवान अलंकार चढविलेच पाहिजेत अशी सक्ती असते. मला समजले की त्यापैकी पुष्कळांना असले दागिने वापरण्याविषयी तिटकारा वाटत होता आणि असल्या दरबाराच्या प्रसंगाखेरीज इतर कोणत्याही प्रसंगी ते असले अलंकार घालीत नसत. ही हकीकत किती अंशाने खरी होती ते मला माहीत नाही. इतर प्रसंगी वापरीत किंवा न वापरीत व्हाईसरायच्या दरबाराला काय किंवा दुसऱ्या कोठे काय, बायकांना शोभतील असले दागिने घालून जाणे त्यांना भाग पडावे ही काय कमी खेदाची गोष्ट नव्हे. धन सत्ता आणि मान ही मनुष्याकडून काय 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 पाप आणि अनर्थ घडवीत आहेत बरे. भाग 17. गोखल्यांच्या सहवासात 1 महिना. 1. अगदी पहिल्याच दिवसापासून मी पाहुणा आहे असे गोखल्यांनी मला भासू दिले नाही. मी त्यांचा सख्खा धाकटा भाऊ असावा अशा तऱ्हेने त्यांनी मला वागविले. मला काय काय पाहिजे असते ते समजून घेतले आणि तशी तशी सोय करण्याची तजवीज केली. सुदैवाने मला थोडक्याच वस्तूंची जरुरी होती. सर्व कामे जातीने करण्याची सवय मी पाडली होती. त्यामुळे मला दुसऱ्याची सेवा क्वचितच घ्यावी लागे. माझ्या ह्या स्वावलंबनाच्या सवयीची, माझ्या त्यावेळच्या पोशाख वगैरेंच्या बाबतीतील टापटिपीची, माझ्या उद्यमशीलतेची आणि नियमितपणाची त्यांच्या मनावर गाढ छाप पडली आणि मला नकोसे होणे इतकी ते त्यांची स्तुती करू लागले.
माझ्यापासून त्यांना काही गुप्त गोष्टी राखायच्या असतील असे मला भासले नाही. जे कोणी मोठे लोक त्यांना भेटण्यास येत त्यांच्याशी ओळख करून देत, अशा तऱ्हेने ओळख झालेल्या मंडळींपैकी या घटकेला सर्वहून विशेष ठळकपणे माझ्या दृष्टीसमोर उभे राहतात ते डॉक्टर प्रफुल्लचंद्र रॉय. ते गोखलेंच्या घराशेजारीच राहत आणि बहुतेक रोज त्यांची खेप होई असे म्हणण्यास हरकत नाही. हे प्रोफेसर रॉय यांना महिना 800 रुपये मिळतात, पण स्वतःच्या खर्चासाठी 40 रुपये ठेवून बाकीचे सर्व ते सार्वजनिक कार्याला देऊन टाकतात. लग्न केले नाही, करण्याचा विचार करणार नाही, अशा शब्दांनी गोखलेंनी मला त्यांची ओळख करून दिली. आजचे डॉक्टर रॉय आणि त्यावेळेचे प्राध्यापक रॉय यामध्ये मला थोडाच फरक दिसतो. ज्या तऱ्हेचा पोशाख त्यावेळी ते करीत, जवळजवळ त्याच तऱ्हेचा आजही आहे. एवढे खरे की आज खादी आहे, त्यावेळी खादी मुळी नव्हतीच. स्वदेशी गिरणीत बनलेले कपडे असतील. गोखले आणि डॉक्टर राय यांचे संवाद ऐकताना मला तृप्ती कशी ते वाटेच ना, कारण की त्यांचे संवाद देशहितासंबंधीचे असायचे किंवा कसली तरी ज्ञान चर्चा असायची. कित्येक गोष्ट खेदकारकही असत, कारण त्यामध्ये पुढाऱ्यांवर टीका चाले. त्यांना मी महान योद्धे म्हणून समजत होतो, ते लहान दिसू लागले. गोखल्यांची काम करण्याची पद्धत पाहून मला जितका आनंद झाला तितकाच बोधही मिळाला. ते आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नसत. त्यांचे सर्व संबंध देशकार्याला अनुलक्षूनच होते असे मला आढळून आले. त्यांचे बोलणे चालणेही देशकार्यासाठी असे. त्यांच्या वाणीमध्ये मला कोठेही मलिनता, दंभ किंवा असत्य आढळले नाही. हिंदुस्थानचे दारिद्र्य आणि पारतंत्र्य त्यांना प्रत्येक क्षणी जाचत असे. अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी येत. त्यांना ते एकच जबाब देत, हे काम तुम्ही करा, मला माझे करू द्या. मला देशाचे स्वातंत्र्य मिळवायचे आहे, ते मिळविल्यानंतर मला इतर गोष्टी सुचतील. सध्या तरी मला या कामापुढे एका क्षणाचीही फुरसत राहत नाही. रानड्यांबद्दलची त्यांची पूज्य बुद्धी त्यांच्या बोलण्यात वारंवार दिसून येईल. रानडे असे म्हणत, हे तर त्यांच्या बोलण्यामध्ये जवळजवळ सूतवाच सारखे येत असे. मी होतो त्या अवधीत रानड्यांची जयंती की पुण्यतिथी ते मला आठवत नाही येत होती. गोखले ती नेहमी पाळीत असावे असे दिसते. त्या प्रसंगी माझ्याखेरीज त्यांचे मित्र प्रोफेसर कातवटे व दुसरे एक सबजज्ज असलेले गृहस्थ होते. त्यांना त्यांनी जयंती साजरी करण्यासाठी बोलवले आणि त्या प्रसंगी त्यांनी आमच्यापुढे रानड्यांसंबंधी अनेक आठवणी सांगितल्या. रानडे, तेलंग आणि मंडलिक यांची तुलना केली. तेलंगांच्या भाषेची स्तुती केली असे मला स्मरते. मांडलिकांची सुधारक म्हणून स्तुती केली. स्वतःच्या अशिलाबद्दल त्यांना वाटणाऱ्या हस्त्याचे उदाहरण म्हणून रोजची आगगाडी चुकली तेव्हा स्पेशल ट्रेन करून गेले त्या प्रसंगांचे वर्णन केले आणि रानड्यांच्या सर्वगामी शक्तीचे वर्णन करून त्यावेळच्या पुढाऱ्यांमध्ये ते सर्वश्रेष्ठ कसे होते याचे विवरण केले. रानडे फक्त न्यायमूर्तीच नव्हते, ते इतिहासकार होते, अर्थशास्त्री होते, सुधारक होते. स्वतः सरकारी न्यायाधीश असतानाही महासभेला प्रेक्षक म्हणून निर्भयपणे हजर राहत. तसेच त्यांच्या चातुर्याबद्दल सर्वांना इतका विश्वास वाटत होता की सर्वजण त्यांचे निर्णय मान्य करीत. हे वर्णन करताना गोखल्यांच्या हर्षाला पार राहत नसे. गोखले घोडागाडी ठेवीत असत. मी त्याबद्दल तक्रार उठविली. मला त्यांच्या अडचणी समजत नव्हत्या. तुम्ही वाटेल तेथे ट्राममधून जाऊ शकत नाही की काय? त्यामुळे पुढारी वर्गाची प्रतिष्ठा कमी होईल की काय? किंचित दिलगीर होऊन त्यांनी जबाब दिला, तुम्ही सध्या मला ओळखू शकला नाही का? मला वरिष्ठ विधिमंडळातून जे मिळते त्याचा मी स्वतःसाठी उपयोग करीत नाही. तुमच्या ट्रॅमच्या प्रवासाबद्दल मला हेवा वाटतो, पण माझ्याकडून तसे होण्यासारखे नाही. तुम्हाला जेव्हा माझे इतकेच लोक ओळखू शकतील तेव्हा तुम्हालाही ट्रॅममधून जाणे अशक्य नाही तरी कठीण होऊन जाईल. पुढारी जे काही करतात ते ऐशारामासाठीच करतात असे मानण्याचे कारण नाही. तुमचा साधेपणा मला पसंत आहे. मी शक्य तितक्या साधेपणाने राहतोच, पण तुम्ही खात्री बाळगा की कित्येक खर्च माझ्यासारख्याला अपरिहार्य असतात. अशा तऱ्हेने माझी एक तक्रार कारणानिशी रद्द केली, पण मला आणखी एक तक्रार करायची होती. तिचा ते संतोषकारक जबाब देऊ शकले नाहीत. पण तुम्ही तर फिरायलाही जात नाही, मग तुम्ही आजारी राहता, यात नवल काय? देशकार्यामधून व्यायामासाठीही फुरसत मिळणार नाही की काय? मी म्हटले. तुम्ही मला कधी रिकामा पाहता की त्यावेळी मी फिरायला जावे? जबाब मिळाला. माझ्या मनात गोखल्यांबद्दल इतका आदर होता की मी त्यांना प्रत्युत्तर देत नसे. वरील जबाबाने माझे समाधान झाले नाही तरी पण मी गप्प बसलो. मला वाटले आणि अजूनही वाटते की कितीही कामे पडली असली तरीसुद्धा ज्याप्रमाणे आपण जेवणासाठी वेळ काढतो त्याचप्रमाणे व्यायामासाठी काढला पाहिजे. त्यामुळे देशाची सेवा अधिकच होईल, कमी नाही, असा माझा नम्र अभिप्राय आहे. भाग 18.
गोखल्यांच्या सहवासात 1 महिना 2 गोखल्यांच्या छत्राखाली राहून मी सारा वेळ घरी बसूनच घालविला नाही. मी दक्षिण आफ्रिकेतील माझ्या ख्रिस्ती मित्रांना सांगून आलो होतो की मी हिंदुस्थानातील ख्रिस्ती लोकांना भेटेल व त्यांची स्थिती समजून घेईन. कालीचरण बॅनर्जीचे नाव मी ऐकले होते. ते महासभेमध्ये पुढारी या नात्याने भाग घेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आदरही वाटत होता. सर्वसाधारण ख्रिस्ती लोक महासभेपासून व हिंदू मुसलमानांपासून अलग राहत, त्यामुळे त्यांच्यासंबंधी अविश्वास वाटे. तसा कालीचरण बॅनर्जीविषयी वाटत नव्हता. मी त्यांना भेटावयास जाण्यासंबंधी गोखल्यांपाशी बोललो. ते म्हणाले, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काय मिळवणार? ते फार सज्जन गृहस्थ आहेत, पण मला वाटते की ते तुमचे समाधान करू शकणार नाहीत. मी त्यांना चांगले ओळखतो, तरी पण तुम्हाला जायचे तर कुशाल जा. मी वेळ मागितला. त्यांनी मला ताबडतोब वेळ दिला व मी गेलो. त्यांच्या घरी त्यांच्या धर्मपत्नी मृत्यूशय्यावर पडलेल्या होत्या. त्यांचे घर साधे होते. महासभेमध्ये त्यांना कोट पाटलोन घातलेले पाहिले होते. घरी ते बंगाली धोतर आणि सदरा या पोशाखात आढळले. हा साधेपणा मला आवडला. त्यावेळी मी स्वतः जर पारशी कोट पाटलोन घालीत असे तरी पण तो पोशाख व साधेपणा मला आवडला. मी त्यांचा वेळ न घेता माझ्या शंका मांडल्या. त्यांनी मला विचारले, तुम्हाला वाटते का की आपण पाप घेऊनच जन्माला येतो? मी म्हटले, होय वाटते. तर या मूलभूत पापाचे निवारण हिंदू धर्मात नाही व ख्रिस्ती धर्मात आहे असे म्हणून ते पुढे म्हणाले, पापाचा मोबदला मृत्यू आहे. त्या मृत्यूपासून बचावून जाण्याचा उपाय येशूला शरण जाणे हा आहे असे बायबल सांगते. मी भगवद्गीतेतील भक्तिमार्ग सुचविला, परंतु माझे बोलणे निरर्थक होते. मी त्या भल्या मनुष्याचे त्याच्या चांगुलपणाबद्दल आभार मानले. माझे समाधान झाले नाही, तरी पण या भेटीपासून मला लाभच झाला. याच महिन्यात मी कलकत्त्याची गल्ली न गल्ली हिंडलो म्हटले तरी चालेल. बहुतेक काम पायी फिरूनच करीत असे. यावेळेस न्यायमूर्ती मित्र यांना भेटले हो. सर गुरुदास बॅनर्जींना भेटलो. त्यांची मदत दक्षिण आफ्रिकेच्या कामी पाहिजे होती. राजा सर प्यारीमोहन मुखर्जींचे दर्शनही याच अवधीत झाले. कालीचरण बॅनर्जींनी मला कालीच्या मंदिराबद्दल सांगितलेच होते. ते मंदिर पाहण्याची मला तीव्र इच्छा वाटत होती. त्याचे वर्णन मी पुस्तकात वाचले होते, म्हणून एके दिवशी तिकडे मोर्चा वळविला. न्यायमूर्ती मित्र यांचे घर तर त्याच भागामध्ये होते, म्हणून त्यांना ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी काली मंदिरातही गेलो. रस्त्याने बलिदानाच्या बकऱ्यांची रांग चालली होती. मंदिराच्या गल्लीत पाऊल टाकतो तोच भिकाऱ्यांची रांग लागून राहिलेली दिसली. बावा तर असायचेच. माझी त्यावेळीही धष्टपुष्ट भिकाऱ्याला काही न देण्याची पद्धत होती. काही भिकारी माझ्या पाठीस लागले. एक बावाजी ओट्यावर बसले होते. त्यांनी मला बोलावले. कसे काय बेटा, कोणीकडे? मी त्यांच्या मनाजोगा जबाब दिला. त्यांनी मला व माझ्या सोबत्याला बसायला सांगितले. आम्ही बसलो. मी विचारले, बकऱ्यांना बळी देणे हा धर्म आहे असे तुम्हाला वाटते का? ते म्हणाले, प्राण्यांना ठार मारणे हा धर्म कोण म्हणेल? तर मग तुम्ही येथे बसून लोकांना बोध का करीत नाहीत? ते आमचे काम नव्हे. आम्ही फक्त बसले राहून भक्ती करायची. पण तुम्हाला दुसरी जागा न सापडता हीच बरी सापडली. आम्ही कुठेही बसलो तरी सारखेच. लोक हे बकऱ्यांच्या कळपांप्रमाणे आहेत. थोर लोक नेतील त्या वाटेने जाणार. आम्हा साधांना त्याचे काय? बाबाजी म्हणाले. मी संभाषण पुढे चालवले नाही. आम्ही देवळात जाऊन पोचलो. समोर रक्तांची नदी वाहत होती. दर्शन घेण्यासाठी उभी राहण्याची मला इच्छा राहिली नाही. मी फार खिन्न झालो. काय करावेसे मला होऊन गेले. तो देखावा मी अद्याप विसरू शकलेलो नाही. बंगाली लोकांच्या एका संमेलनाला मला त्याच सुमारास निमंत्रण मिळाले होते. तेथे मी एका गृहस्थापाशी या घातकी पूजेसंबंधी गोष्ट काढली. ते म्हणाली, तेथे नगारे वाजत असतात. त्यांच्या नादामध्ये बकऱ्याचा कशाही तऱ्हेने वध केला तरी त्याला वेदना होत नाही अशी आमची समजूत आहे. मला हे मत पटले नाही. बकऱ्याला वाचा आली तर तो निराळेच सांगेल असे मी त्या गृहस्थाला सांगितले. हा घातकी रिवाज बंद झाला पाहिजे असे वाटले. बुद्धदेवांची गोष्ट आठवली. पण हे काम आपल्या शक्तीपलीकडचे आहे हे मला समजत होते. मला त्यावेळी वाटले तेच आजही वाटत आहे. माझ्या मते बकऱ्याच्या जीवाची किंमत मनुष्याच्या जीवापेक्षा कमी नाही. मनुष्य देहाच्या रक्षणासाठी बकऱ्याचा देह हिरावून घेण्यास तयार होणार नाही. प्राणी जितका अधिक दुर्बल तितका त्याला मानवी क्रूरपणापासून बचावून जाण्यासाठी मनुष्याचा आश्रय घेण्याचा अधिक अधिकार आहे असे मला वाटते. तितके लायकी नसेल तर मनुष्य तसा आश्रयही पण देऊ शकणार नाही. बकऱ्याला या पापी बलिदानापासून वाचविण्यासाठी माझ्या अंगी आहे त्याहून कितीतरी अधिक
शुद्धीची व त्यागाची आवश्यकता आहे. या शुद्धीची आणि त्यागाची तूर्त मार्ग प्रतीक्षा करीतच मला परलोक गाठावा लागणार असे दिसते. असा कोणीतरी तेजस्वी पुरुष किंवा तेजस्वी सती उत्पन्न हो की जी मनुष्य जातीच्या या घोर पातकापासून उद्धार करील, निरपराधी प्राण्यांचे रक्षण करील आणि देवालयांची शुद्धी करील, अशी प्रार्थना तर मी सदैव करीत असतो. ज्ञानी, बुद्धिशाली, त्यागवृत्तीने पूर्ण व भावनाप्रधान बंगाल ही हत्या कशी सहन करतो बरे. भाग 19. गोखल्यांच्या सहवासात 1 महिना 3. काली मातेच्या नावाने होणारा विक्राळ यज्ञ पाहून बंगाली जीवन समजून घेण्याविषयीची माझी जिज्ञासा बळावली. ब्रह्मसमाजासंबंधी बरेच वाचले होते व ऐकलेही होते. प्रतापचंद्र मुजुमदारांचे जीवनचरित्र थोडे बहुत माहीत होते. त्यांचे व्याख्याने ऐकण्यास मी गेलो होतो. त्यांनी लिहिलेले केशवचंद्र सेनचे चरित्र मिळवले व ते अत्यंत आवडीने वाचून काढले. साधारण ब्रह्मसमाज आणि आदी ब्रह्मसमाज यातील फरक समजून घेतला. पंडित शिवनाथ शास्त्री यांचे दर्शन घेतले. महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यास भेटण्यासाठी प्रोफेसर काथवटे व मी असे गेलो. परंतु ते त्यावेळी कोणाला भेटत नसत, त्यामुळे त्यांचे दर्शन पडले नाही. परंतु त्यांच्याकडे ब्रह्मसमाजाचा उत्सव होता, त्याचे आम्हाला निमंत्रण होते. त्यावरून आम्ही गेलो. येथे उच्च प्रकारचे बंगाली संगीत ऐकण्यास मिळाले. तेव्हापासून बंगाली संगीताबद्दल मला आवड वाटू लागली. ब्रह्मसमाजाचे शक्य तेवढे निरीक्षण केल्यानंतर स्वामी विवेकानंदांचे दर्शन घ्यायचे नाही असे कसे होईल. अत्यंत उत्साहपूर्वक मी बेलूर मठापर्यंत बहुतांशी पायीच गेलो. सर्व रस्ता चालून गेलो की अर्धा ते आज स्मरत नाही. मठाचे एकांत स्थान मला आवडले. स्वामीजी आजारी आहेत, त्यांना भेटता येण्यासारखी नाही व ते कलकत्त्याला स्वतःच्या घरी आहेत असे ऐकून निराशा झाली. भगिनी निवेदितांच्या बिराड्याचा पत्ता मिळविला. चौरंदीवरील एका बंगल्यामध्ये त्यांची भेट घेतली. त्यांचा दिमाग पाहून मी दिपावून गेलो. संभाषणामध्ये त्यांचे माझे विशेष जमले नाही. मी ही गोष्ट गोखल्यांपाशी बोललो. ते म्हणाले, ती बाई मोठी कडक आहे, अर्थात तुमचे जमणे शक्य नाही हे मी समजू शकतो. पुन्हा एकदा त्यांची भेट मला पेस्तनजी पातशांच्या घरी झाली. पेस्तनजींच्या वृद्ध मातोश्रींना त्या उद्देश देत होत्या. इतक्यात मी त्यांच्याकडे जाऊन पोचलो. त्यामुळे मी त्या उभयतांमधील दुभाषी झालो. भगिनींचे हिंदू धर्माबद्दलचे प्रेम उचंबळून येत होते. एवढे मात्र आमचे एकमेकांशी पटले नाही, तरीही मी पाहू शकलो. त्यांच्या पुस्तकांचा परिचय मागाहून करून घेतला. दिवसाचे 2 भाग पाडले होते. एक भाग दक्षिण आफ्रिकेच्या कामाच्या बाबतीत कलकत्त्यामध्ये राहणाऱ्या पुढाऱ्यांना भेटण्यात घालवीत असे आणि एक भाग कलकत्त्याच्या धार्मिक संस्था व इतर सार्वजनिक संस्था पाहण्यात. एके दिवशी मी बोअर युद्धामध्ये हिंदी शुश्रूषा पथकाने केलेल्या कामगिरीसंबंधी डॉक्टर मलिक यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले. इंग्लिशमन बरोबरचा माझा परिचय त्यावेळी फार उपयोगी पडला. मिस्टर सॉन्डर्स यावेळी आजारी असत, तरीही त्यांची मदत 1896 साली मिळाली होती तितकीच मिळाली. हे भाषण गोखल्यांना आवडले आणि डॉक्टर रायना माझ्या भाषणाची वाखाणणी करताना ऐकून त्यांना फार आनंद झाला. अशा तऱ्हेने गोखल्यांच्या छायेखाली राहिल्यामुळे बंगालमध्ये माझे काम फार सोपे झाले. बंगाल यातील अग्रगण्य कुटुंबांची माहिती मला अनायासाने झाली व बंगालशी माझा निकट संबंध जोडला गेला. या चिरस्मरणीय महिन्यातील पुष्कळ आठवणी मला सोडून द्याव्या लागतील. त्या महिन्यातच मी ब्रह्मदेशाची खेप करून आलो. तेथील फुंगी मंडळींच्या भेटी घेतल्या. त्यांचा आळस पाहून वाईट वाटले. सोनेरी पगोळे पाहिले. मंदिरात असंख्य बारक्या बारक्या मेणबत्त्या जळत होत्या, ते मला आवडले नाही. देवालयाच्या गाभाऱ्यात उंदीर फिरत होते, ते पाहून स्वामी दयानंदांचा अनुभव आठवला. ब्रह्मदेशाच्या स्त्रियांची स्वतंत्रता, त्यांचा उत्साह व तेथील पुरुषांचा बावळटपणा पाहून स्त्रियांवर खुश झालो व पुरुषांबद्दल खेद वाटला. माझ्या त्याच वेळी लक्षात आले की ज्याप्रमाणे मुंबई आणि हिंदुस्थानात नव्हे, त्याचप्रमाणे रंगून म्हणजे ब्रह्मदेश नव्हे. आणि हिंदुस्थानात ज्याप्रमाणे आम्ही इंग्रज व्यापाऱ्यांचे कमिशन एजंट बनलो आहो, त्याचप्रमाणे ब्रह्मदेशामध्ये आम्ही इंग्रजांच्या जोडीला जाऊन ब्रह्मी लोकांना कमिशन एजंट बनविले आहे. ब्रह्मदेशाहून परत आल्यावर मी गोखल्यांची रजा घेतली. त्यांचा वियोग मला दुःखकर झाला. परंतु माझे बंगल्यातील किंवा खरे बोलायचे म्हणजे कलकत्त्यातील काम आटपले होते. धंदा सुरू करण्यापूर्वी हिंदुस्थानाचा थोडासा प्रवास 3ऱ्या वर्गातून करून त्या वर्गातील उतारूंची माहिती करून घेण्याचा व त्यांची दुःखे समजून घेण्याचा माझा विचार होता. मी हा विचार गोखल्यांपुढे मांडला.
प्रथम तर तो त्यांनी हसण्यावरी नेला, पण जेव्हा मी माझ्या आशेचे वर्णन केले तेव्हा त्यांनी माझ्या योजनेला आनंदाने संमती दिली. मला प्रथम काशीला जाऊन तेथे विदुषी आणि बेझंचे दर्शन करावयाचे होते. त्यावेळी त्या आजारी होत्या. या प्रवासासाठी मला नवीन सामान तयार करावे लागले. एक पितळी डबा गोखल्यांनीच दिला आणि त्यामध्ये माझ्यासाठी बेसनाचे लाडू आणि पुरी घालायला सांगितली. 12 आण्यांचे एक किनतानाचे पाकिट घेतले. छायाच्या पोरबंदर नजीकचे एक खेडे लोकरीचे कोट करविला होता. पाकिटात हा कोट, टुवाल, सदरा आणि धोतर एवढे सामान होते. पांघरण्यासाठी एक कांबळी घेतली. त्याखेरीज एक तांब्याबरोबर घेतला. एवढ्या सामानानिशी मी बाहेर पडलो. गोखले आणि डॉक्टर राय मला स्टेशनवर पोहोचवण्यास आले. दोघांनाही मी न येण्याबद्दल विनंती केली, पण उभयतांनीही येण्याबद्दल आग्रह धरला. गोखले म्हणाले, तुम्ही पहिल्या वर्गातून जात असता तर कदाचित मी नसतोही आलो, पण आता तर मला आलेच पाहिजे. प्लॅटफॉर्मवर जाताना गोखल्यांना कोणी अडविले नाही. त्यांनी आपला रेशमी फेटा बांधला होता आणि धोतर व कोट असा पोशाख केला होता. डॉक्टर रॉयनी बंगाली पोशाख केला होता. त्यामुळे प्रथम त्यांना तिकीट मास्तरने अडवले, पण गोखल्यांनी माझे मित्र आहेत असे सांगितले. तेव्हा डॉक्टर रायनाही प्रवेश मिळाला. अशा तऱ्हेने दोघांनी मला निरोप दिला. भाग 20. काशीत. हा प्रवास कलकत्ता ते राजकोटपर्यंत करायचा होता. काशी, आग्रा, जयपूर, पालनपूर व राजकोट अशा रस्त्याने जावयाचे होते. या पलीकडे आणखी स्थळे पाहायला फुरसत नव्हती. दरेक ठिकाणी एक दिवस थांबलो. पालनपूरखेरीज इतर सर्व ठिकाणी धर्मशाळांमध्ये किंवा यात्रेकरूंप्रमाणे पंड्याच्या घरी उतरलो. मला आठवते की संबंध प्रवासाला गाडी भाड्याला सुद्धा 31 रुपये खर्च आला होता. 3ऱ्या वर्गाच्या प्रवासातही बहुतांशी मेलगाडी सोडून देत असत, कारण की ती मध्ये अधिक गर्दी असते हे मला माहीत होते. सामान्य गाडीचे 3ऱ्या वर्गाच्या मानाने तिचे भाडेही अधिक असे, ही एक अडचण होतीच. 3ऱ्या वर्गाच्या डब्यांमध्ये त्या काळी आजच्याप्रमाणे अस्वच्छता आणि पायखाण्याची दुर्दशा होती. हल्लीच काही सुधारणा झाली आहे असे वाटल्यास म्हणावे, परंतु पहिल्या व 3ऱ्या वर्गांमध्ये त्यांच्या भाड्यातील फरकाच्या मानाने सुखसोयीतील अंतर फारच जास्त आढळून आले. 3ऱ्या वर्गाचे उतारू म्हणजे मेंढरे आणि त्यांची व्यवस्था म्हणजे मेंढऱ्यांप्रमाणे अव्यवस्था. युरोपमध्ये तर मी 3ऱ्या वर्गातूनच प्रवास केला होता. अनुभव घेण्यापुरते म्हणून पहिल्या वर्गातून एकदाच केला होता. तिकडे मला इकडच्या इतके पहिल्या व 3ऱ्या वर्गामध्ये अंतर दिसले नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये 3ऱ्या वर्गाचे उतारू म्हणजे बहुतेक हबशी लोकच. तरीही तेथील 3ऱ्या वर्गामध्ये अधिक सोयी असतात. तिकडे काही भागांमध्ये तर 3ऱ्या वर्गाच्या डब्यांमध्ये झोपण्याचीही सोय असते आणि बैठका गाद्यांनी मडविलेल्या असतात. प्रत्येक डब्यामध्ये किती उतारू बसवायचे या बाबतीतील संस्थेचे नियम पाळण्यात येतात. इकडे तर 3ऱ्या वर्गाच्या बाबतीत संख्येचा नियम पाळलेला मला कोठेच आढळला नाही. रेल्वे खात्यातील या गैरसोयीखेरीज खुद्द उतारूंच्याही वाईट सवयींमुळे चांगल्या उतारूंना 3ऱ्या वर्गाचा प्रवास म्हणजे शिक्षाच होते. वाटेल तेथे थुंकणे, वाटेल तेथे कचरा टाकणे, वाटेल तेव्हा आणि वाटेल तशा विड्या ओढणे, पान तंबाखू खाणे आणि बसल्या जागीच त्याच्या पिचकाऱ्या मारणे, खरकटे जमिनीवर सांडणे, मोठमोठ्याने बोलणे, शेजारी बसलेल्या उतारूंबद्दल बेपर्वा राहणे आणि भाषेचा गलिच्छपणा हा तर सर्वत्रच अनुभवाला येतो. 3ऱ्या वर्गाच्या प्रवासाच्या माझ्या 1902च्या अनुभवामध्ये आणि 1915 ते 1919 पर्यंत पुन्हा सतत मिळालेल्या अनुभवामध्ये मला विशेषसा फरक दिसून आलेला नाही. या महाव्याधीवर मला एकच उपाय माहीत आहे, तो म्हणजे शिक्षित वर्गाने 3ऱ्या वर्गातून प्रवास करणे व लोकांच्या सवयी सुधारण्याचा प्रयत्न करणे. त्याखेरीज रेल्वे अधिकाऱ्यांना तक्रारी करून भंडावून सोडणे, स्वतःपुरती सोय करून घेण्यासाठी किंवा झालेली सोय टिकवून धरण्यासाठी लाचलुचपत न देणे व कायद्याविरुद्ध चालणाऱ्या क्षुल्लक बाबतींचाही पाठपुरावा करणे. असे केल्याने पुष्कळ सुधारणा होऊ शकते असा माझा अनुभव आहे. क्षीण प्रकृतीमुळे मला 1920 सालापासून 3ऱ्या वर्गाचा प्रवास बहुतांशी बंद करावा लागला आहे. या गोष्टीबद्दल मला नेहमी दुःख व शरम वाटत असते. आणि 3ऱ्या वर्गाचा प्रवास बंद करावा लागला, तोही अशा वेळी की जेव्हा त्यातील अडचणी दूर करण्याच्या कामाचा काहीसा ठिकाणा लागत होता. रेल्वेमध्ये त्याचप्रमाणे आगपोटीमध्ये गरीब लोकांना होणारा त्रास, त्यांच्या स्वतःच्याच वाईट सवयींमुळे त्यात पडणारी भर, व्यापाराच्या दृष्टीने परकीय व्यापाऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अयोग्य सवलती वगैरे प्रश्न हे आजच्या आमच्या सार्वजनिक जीवनाचे एक स्वतंत्र व महत्त्वाचे अंग बनले आहे. व
ते सोडविण्यासाठी 1-2 हुशार व कळकळीच्या गृहस्थांनी आपला सर्व वेळ खर्च केला तरी वावगे नाही. पण हा 3ऱ्या वर्गाच्या प्रवासाचा विषय एवढ्यावरच सोडून देऊन आता काशीतील अनुभवाकडे वळतो. काशीत उजळताना उतरलो. मला कोणातरी पंड्याकडेच उतरावायचे होते. पुष्कळशा ब्राह्मणांनी मला घेरून टाकले. मला जो त्यातल्या त्यात नीटनेटका व बराचसा वाटला त्याचे घर पसंत केले. माझी निवड योग्य ठरली. ब्राह्मणाच्या अंगणात गाय बांधलेली होती. वर माडी होती. तेथे मला उतरण्यास जागा दिली. मला विधीपूर्वक गंगा स्नान करायचे होते. तोपर्यंत उपास करायचा होता. पंड्याने सर्व सिद्धता केली. मी त्याला सांगून टाकले होते की आपल्याला 1.25 रुपयांपेक्षा जास्त दक्षिणा देता येणार नाही, अर्थात त्या मानाने तयारी करावी. पंड्याने माझी विनंती बिनतक्रार मान्य केली. श्रीमंत गरीब सर्वांना आम्ही पूजा सारखीच सांगतो. यजमानाची जशी इच्छा आणि शक्ती तशी दक्षिणा. पंड्याजीने पूजाविधीमध्ये काही दळपादळपीत नेल्याचे भासले नाही. 12-1 वाजता स्नानादी आटोपून मी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. तेथे स्थिती पाहून वाईट वाटले. मुंबईत 1891 साली जेव्हा मी वकिली करीत होतो तेव्हा एकदा प्रार्थना समाजाच्या मंदिरामध्ये काशीची यात्रा या विषयावर व्याख्यान ऐकले होते. त्यामुळे निराशेसाठी थोडी तयारी झालेलीच होती. पण निराशा झाली ती अपेक्षेपलीकडे. अरुंद घसरड्या गल्ल्यातून जायचे. शांततेचे नाव नाही. माशांचा बुजबुटाट, वाटसरूंचा व दुकानदारांचा गोंगाट हे सर्व असह्य झाले. ज्या ठिकाणी मनुष्य ध्यान व भगवतचिंतन यांची अपेक्षा ठेवतो तेथे त्यापैकी काहीच मिळत नाही. ध्यान पाहिजे असेल तर ते अंतरीच्या भावनेतून मिळविले पाहिजे. अशा भाविक स्त्रियाही मला दिसल्या की ज्यांना स्वभावावर काय चालले आहे याची गंधवार्ता नव्हती व ज्या केवळ स्वतःच्या ध्यानामध्ये मग्न होत्या. पण हे काही व्यवस्थापकाच्या प्रभावामुळे नव्हे. काशी विश्वनाथाच्या सभोवार शांत, निर्मळ, सुगंधित व स्वच्छ वातावरण, बाह्य त्याप्रमाणे आंतरिक निर्माण करणे व टिकविणे हे व्यवस्थापकाचे कर्तव्य आहे. त्याऐवजी ज्यामध्ये लुच्चेगिरीची परमावधी झालेली आहे अशा तऱ्हेची मिठाईची व खेळण्यांची दुकाने मला दिसली. मंदिराशी जातो तो दरवाजासमोर कुजलेल्या फुलांची घाण सुटलेली, आत सुंदर संगमरवरी दगडाची फरसबंदी होती. ती कोणा अंधश्रद्धाळू इस्माने रुपये जुळवून विच्छिन्न करून टाकली होती आणि त्या रुपयांमध्ये मळ साचून राहिला होता. ज्ञानवापी पाशी गेलो. तेथे मी ईश्वराला हुडकून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आढळेच ना. त्यामुळे मनात खळबळ चालली होती. ज्ञानवापी पाशी घाण आढळली. दक्षिणा ठेवायला मन घेतच नव्हते म्हणून मी खरीखुरीच एक पै ठेवली. ते पाहून पंड्याजी तापले. त्यांनी पै फेकून दिली. 4-2 शिव्या हासडले आणि म्हणाले, तू अशा तऱ्हेने अपमान करशील तर नरकात पडशील. मला काहीच वाटले नाही. मी म्हटले, महाराज, माझे व्हावायचे असेल होईल बापडे, पण तुमच्या तोंडी अपशब्द शोभत नाही. ही पै घ्यायची असेल तर घ्या, नाही तर तीही जाईल. जा, तेरी पायी मुझे ना चाहिए असे म्हणून आणखी खरळपट्टी काढली. मी पै घेऊन चालू लागलो. मनात म्हटले, महाराज पै घालून बसले आणि माझी तेवढीच वाचली. पण महाराज पै हातची थोडीच जाऊ देणार. त्यांनी मला माघारा बोलवला. अच्छा, इधर दे, मैं तेरा जैसा नहीं होना चाहता. मैं न लू तो तेरा बुरा होगा. मी मुकाट्याने पै दिली आणि निश्वास टाकून चालता झालो. नंतर 2दा काशी विश्वनाथाला गेलो आहे, पण तो महात्मा झाल्यानंतर. अर्थात मग 1902चे अनुभव कुठून मिळणार? माझे दर्शन करणारे मला कुठून दर्शन घेऊ द्यायला? महात्म्याची दुःखे माझ्यासारख्या महात्म्यालाच ठाऊक. बाकी दुर्गंधी आणि गोंगाट मी थेट तशीच अनुभवली. भगवंताच्या दयेबद्दल कोणाला शंका वाटत असेल तर त्याने असली तीर्थक्षेत्रे पाहावी. तो महायोगी आपल्या नावावर चाललेली किती ढोंगे, अधर्म आणि पाखंड इत्यादी सहन करतो बरे. त्याने सांगून टाकलेच आहे, ये यथा मा प्रपद्यते तास्तथैव भजाम्यहम. अर्थात करावे तसे भरावे. कर्माला नाहीसे करण्याची कोणाची शक्ती आहे? मग भगवंताला मध्ये पडण्याचे प्रयोजनच कोठे उरले? तो सृष्टीचे आपले कायदे घालून देऊन स्वतः अलिप्त राहिला आहे. हे अनुभव घेऊन मी मिसेस बेझंटना भेटण्यास गेलो. त्या नुकत्याच दुखण्यातून उठल्या होत्या हे मला माहीत होते. मी माझे नाव आत धाडले. त्या लगेच बाहेर आल्या. मला फक्त दर्शनच घ्यावायचे होते म्हणून मी म्हटले, आपली तब्येत नाजूक असल्याचे मला माहीत आहे. मला फक्त आपले दर्शन घ्यायचे आहे. तब्येत नाजूक असतानाही आपण मला भेटू दिले एवढ्यानेच माझे समाधान होत आहे. मी आपला अधिक वेळ घेत नाही.
असे म्हणून मी रजा घेतली. भाग 21. मुंबईत स्थिर झालो. गोखल्यांची फार इच्छा होती की मी मुंबईमध्ये कायम राहावे, तेथे बॅरिस्टरीचा धंदा करावा आणि आपल्याबरोबरच सार्वजनिक कामामध्ये भाग घ्यावा. त्यावेळी सार्वजनिक कार्य म्हणजे महासभेचे कार्य होते. त्यांनी सुरू केलेल्या संस्थेचे मुख्य काम महासभेचे कार्य चालविणे हेच होते. माझी इच्छाही तशीच होती, पण धंद्याचा जम बसण्यासंबंधी मला आत्मविश्वास वाटत नव्हता. पूर्वीच्या अनुभवाचे स्मरण बुजून गेले नव्हते. खुशामत करणे मला विषासमान वाटत होते. त्यामुळे प्रथम तर मी राजकोटलाच राहिलो. तेथे माझे जुने हितचिंतक व मला विलायतेला पाठविणारे केवळराम मावजी दवे होते. त्यांनी माझ्या हाती 3 खटले दिले. काठेवाडच्या ज्युडिशियल असिस्टंट पुढे 2 अपिले होती आणि एक मूळचा खटला जामनगरमध्ये होता. तो खटला महत्त्वाचा होता. मी ह्या खटल्याची जबाबदारी घेण्याबद्दल कांकू करीत होतो. ते पाहून केवळाराम आवेशाने म्हणाले, हरलो तर आम्हीच हरू की नाही? तुमच्याकडून होईल तेवढे तुम्ही करा, मीही तुमच्याबरोबर असणारच ना. या खटल्यामुळे माझे प्रतिपक्षी काही समर्थ होते. मी तयारी ठीक केली होती. इकडच्या कायद्याची मला फारशी माहिती नव्हती, पण केवळराम दव्यांनी मला या बाबतीत तयार केला होता. दक्षिण आफ्रिकेत गेलो त्यापूर्वी पुराव्यांचा कायदा फिरोजशहांच्या जिवाग्री आहे आणि हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे स्नेही मंडळी म्हणत असत. ते मी लक्षात ठेवले होते व दक्षिण आफ्रिकेला जाताना मी इकडच्या पुराव्याचा कायदा टिकेसहित वाचून काढला होता. त्याखेरीज दक्षिण आफ्रिकेत अनुभव मिळालाच होता. खटला जिंकला, त्यामुळे मला काहीसा आत्मविश्वास उत्पन्न झाला. त्या 2 अपिलांसंबंधी मला मुळापासूनच धास्ती वाटत नव्हती. त्यामुळे मुंबईत गेलो तरीही हरकत पडणार नाही असे वाटू लागले. या विषयाकडे वळण्यापूर्वी इंग्रज अंमलदाराचा विचार व अज्ञान यासंबंधी आलेला थोडासा अनुभव सांगून टाकतो. ज्युडिशियल असिस्टंट काही एकाच ठिकाणी बसत नसत. त्यांची स्वारी फिरतीवर असते. ते जेथे जातील तेथे वकील अशिलांना गेले पाहिजे. वकिलांची फी मूळ ठिकाणापेक्षा बाहेरगावी जास्त असायचीच. त्यामुळे अशिलाला सहजी दुप्पट खर्च येईल याचा विचार न्यायाधीशाला करण्याचे प्रयोजनच नव्हते. या अपिलाची सुनावणी वेरावळमध्ये होती. वेरावळमध्ये त्यावेळी जोराचा प्लेग सुरू होता. रोज 50 माणसांची लागण असे मला स्मरते. तेथील लोकवस्तीमध्ये 5,500 होती. गाव बहुतेक रिकामा झाला होता. मी तिथल्या निर्जन धर्मशाळेमध्ये उतरलो होतो. ती गावापासून काहीशा अंतरावर होती. पण अशिलांची वाट काय? ते गरीब असले तर त्यांचा भार ईश्वरावर. वकील मित्रांनी मला तार केली की प्लेगसाठी छावणी दुसरीकडे नेण्याबद्दल मी साहेबांना विनंती करावी. साहेबांना विनंती करता ते म्हणाले, तुम्हाला काही भय वाटते की काय? मी म्हटले, माझ्या भयाचा प्रश्न नाही. मला स्वतःची काळजी घेता येते अशी माझी समजूत आहे. पण अशिलांचे काय? साहेब म्हणाले, प्लेगने तर हिंदुस्थानात घर केले आहे, त्याला भ्यायचे कसले? वेरावळची हवा किती फक्कड आहे. साहेब गावापासून दूर किनाऱ्यावर महालवजा तंबूमध्ये राहत होते. लोकांनी अशा तऱ्हेने बाहेर राहायला शिकले पाहिजे. या तत्त्वज्ञानापुढे माझे काय चालणार? साहेबांनी शिरस्तेदाराला सांगितले, मिस्टर गांधी सांगतात ते लक्षात ठेवा आणि जर वकिलांना किंवा अशिलांना विशेष अडचण पडत असेल तर मला सांगा. यात साहेबाने सरळ आपल्या समजुतीप्रमाणे योग्य तेच केले. पण कंगाल हिंदुस्थानच्या अडचणींची कल्पना त्याला कोठून येणार? या गृहस्थाला हिंदुस्थानच्या गरजा, बऱ्या वाईट सवयी, रीतीभाती काय समजणार? 15 रुपयांच्या मोहरांचा हिशोब करणाऱ्याला पैसे माप दिले तर तो हिशोब चटकन कसा करू शकणार? इच्छा उत्तमात उत्तम असूनही हत्ती ज्याप्रमाणे मुंगीसाठी विचार करण्याला असमर्थ असतो, त्याचप्रमाणे हत्ती एवढ्या पोटाचा इंग्रज मुंगी एवढ्या पोटाच्या हिंदी माणसासाठी विचार करण्यास किंवा नियम ठरवण्यास असमर्थच असणार. आता मूळ विषयाकडे वळतो. वर लिहिल्याप्रमाणे फत्ते झाले तरीही मी काही काळापर्यंत राजकोटलाच राहण्याचा विचारात होतो. इतक्यात एके दिवशी केवळराम माझ्याकडे आले आणि म्हणाले, गांधी, आम्ही तुम्हाला येथे राहू देणार नाही. तुम्हाला मुंबईतच गेले पाहिजे. परंतु तेथे मला काळा कुत्रासुद्धा विचारणार नाही. माझा खर्च तुम्ही चालवाल का? मी म्हटले, हो, मी तुमचा खर्च चालवीन. तुम्हाला बडे बॅरिस्टर म्हणून कधी इकडे आणू आणि लिहिण्या सवरण्याचे काम तुमच्याकडे पाठवून देत जाऊ. बॅरिस्टरांना लहान थोर बनवणे आम्हा वकिलांचेच काम आहे. तुमच्या शक्तीची कल्पना तुम्ही जामनगर व वेरावळ येथे दिलेलीच आहे. त्यामुळे मला फिकीर वाटत नाही. राष्ट्रकार्यासाठी ईश्वराने तुम्हाला जन्मास घातले आहे. त्या तुम्हाला आम्ही काठेवाडात गाडले जाऊ देणार नाही.
बोला, कधी जाता? नाताळहून माझे थोडे पैसे यायचे बाकी आहेत, ते येतात जातो. पैसे 15-1 दिवसात आले आणि मी मुंबईला गेलो. पेन गिल्बर्ट आणि सयानीच्या ऑफिसमध्ये चेंबर्स भाड्याने घेतल्या आणि कायम बसलोसे वाटले. भाग 22. धर्मसंकट. मी ऑफिस घेतले, त्याचप्रमाणे गिरगावात बिऱ्हाड घेतले. पण ईश्वराने मला स्थिर होऊ दिले नाही. बिऱ्हाड करून फारसे दिवस झाले नाही, तोच माझ्या दुसऱ्या मुलाला जोराचे दुखणे आले. त्याला विषमज्वर झाला, ताप उतरेना, त्याबरोबर भ्रम झाला आणि रात्री सन्निपाताची चिन्हेही दिसू लागली. डॉक्टरची सल्ला घेतली. डॉक्टरने सांगितले त्याला औषधाने थोडीच मदत होणार, त्याला अंडे आणि कोंबडीचा काढा द्यावा लागेल. मणिलालचे वय 10 वर्षाचे होते. त्याला मी काय विचारणार? मी त्याचा पालक पडलो, अर्थात मलाच निर्णय केला पाहिजे. डॉक्टर एक फारच सज्जन पार्श्वगृहस्थ होते. डॉक्टर, आम्ही तर सर्वजण शाकाहारी आहो. या दोन्हींपैकी एकही वस्तू मुलाला देण्याला माझे मरण घेत नाही. दुसरे काही नाही का सांगता येणार? डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलाचा जीव धोक्यात आहे. दूध आणि पाणी मिश्रित करून देता येईल, पण तेवढ्याने त्याला पुरेसे पोषण मिळणार नाही. तुम्हाला माहीतच आहे की मी पुष्कळ हिंदू कुटुंबाकडे जात असतो, पण औषध म्हणून आम्ही कोणालाही वस्तू दिली तरी ते घेतात. मला वाटते की तुम्ही आपल्या मुलावर अशा तऱ्हेची सक्ती न कराल तर बरे. तुम्ही म्हणता ते खरेच. तुम्ही असेच सांगितले पाहिजे. माझी जबाबदारी फार मोठी आहे. मुलगा मोठा झालेला असता तर मी अवश्य त्याची मर्जी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करू दिले असते. या प्रसंगी मीच या मुलासाठी विचार केला पाहिजे. मला वाटते की मनुष्याच्या धर्माची कसोटी अशाच वेळी होत असते. खरा असो खोटा असो, पण मी हाच धर्म मानला आहे की मनुष्याने मांसाधिक खाऊ नये. जगण्याच्या साधनांनाही काही मर्यादा पाहिजेच. काही गोष्टी आपण जीव जगण्यासाठी म्हणूनही करता कामा नयेत. माझ्या धर्माने घालून दिलेल्या मर्यादांमुळे माझ्या स्वतःसाठी व माझ्या मुलामाणसांसाठी अशा प्रसंगी मांस इत्यादीचा उपयोग करण्याची मनाई आहे. अर्थात मला तुम्ही म्हणता तो धोका पत्करलाच पाहिजे, पण तुमच्यापाशी एक मागणी करतो. तुमचे उपाय मी करणार नाही, पण मला मुलाची छाती, नाडी इत्यादी तपासायचे कळणार नाही. मला पाण्याच्या उपचारांची थोडी माहिती आहे. ते उपचार करण्याचा विचार आहे, पण तुम्ही मधून येऊन मणिलालची तब्येत पाहत राहाल आणि शरीरात होणाऱ्या फेरफारांची मला माहिती देत जाल तर मी तुमचे आभार मानेन. भले डॉक्टर माझी अडचण समजले आणि माझ्या विनंतीला अनुसरून मणिलालला पाहायला येण्याचे त्यांनी कबूल केले. मणिलाल स्वतःची निवड करू शकेल अशी स्थिती नव्हती, तरी पण डॉक्टरांशी झालेले बोलणे मी त्याला सांगितले आणि त्याचे स्वतःचे मत विचारले. तुम्ही पाण्याचे उपाय खुशाल करा. मला कोंबड्याचा काढा प्यायचा नाही किंवा अंडीही खायची नाहीत. जर का मी त्याला या 2 वस्तू खाऊ घातल्या असत्या तर त्याने खाल्ल्याही असत्या हे मला समजत होते. तरीही त्याचे हे म्हणणे ऐकून मला आनंद वाटला. मला क्युनीचे उपचार माहीत होते, त्यासंबंधी प्रयोगही केले होते. आजारामध्ये उपासाला फार महत्त्व आहे हेही माहीत होते. मी मणिलालला क्युनीच्या पद्धतीने कटीस्नान घालण्यास सुरुवात केली. त्याला 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पिपात बसवीत नसे. 3 दिवसांपर्यंत नारंगीच्या रसात पाणी घालून त्यावरच त्याला ठेवले. ताप हटेना. रात्री काहींच्या काही बरळे. ताप 104 अंशापर्यंत चढे. मी घाबरलो. मुलगा जरी हाती लागला नाही तर जग मला काय म्हणेल? वडील बंधू काय म्हणतील? दुसऱ्या डॉक्टरला का बोलावू नये? वैद्यांना का बोलावू नये? स्वतःची ज्ञानहीन अक्कल चालविल्याचा आईबापांना काय अधिकार? अशा तऱ्हेचे विचार मनात येत. उलट असेही वाटे, हे गृहस्था, तू स्वतःच्या बाबतीत करणार तेच मुलाच्या बाबतीत केलेस तर परमेश्वर संतोष मानेल. तुझ्या पाण्याच्या उपचारांवर श्रद्धा आहे, औषधांवर नाही. डॉक्टर जीवदान देऊ शकत नाही, तेही प्रयोगच करतात. प्राणसूत्र एका ईश्वराच्या हाती आहे. ईश्वराचे नाव घेऊन त्याच्यावर श्रद्धा ठेव आणि आपला मार्ग सोडू नकोस. अशी कालवा मनात चालली होती. रात्र पडली. मी माणिकलालला कुशीत घेऊन झोपलो होतो. मी भिजवून पिळलेल्या चादरीत त्याला लपेटण्याचा निश्चय केला. उठलो, चादर घेतली, थंड पाण्याने भिजवली, पिळून काढली. ती त्याला पायापासून डोक्यापर्यंत लपेटून ठेवला. वर 2 धाबड्या पांघरायला घातल्या. डोक्यावर ओला टुवाल ठेवला. गरम तवा असावा तसा ताप फणफणत होता. शरीर अगदी सुके होते, घामाचे नाव नव्हते. मी खूप दमलो होतो. मणिलालला त्याच्या आईकडे सोपून मी अर्ध्या तासापुरता हवा खाऊन ताजातवाना होण्यासाठी व मनालाही शांती आणण्यासाठी चौपाटीवर गेलो. रात्रीच्या 10च्या सुमार होता. माणसांची ये-जा कमी झाली होती. माझे तिकडे लक्ष थोडेच होते. मी विचारसागरात बुडालो होतो. हे ईश्वरा, या धर्मसंकटात माझी लाज राख.
राम रामचा जप तोंडाने चालूच होता. थोडासा फेरफटका करून धडधडत्या छातीनिशी परत आलो. घरात पाऊल टाकतो तोच मणिलालने हाक मारली, बाबा तुम्ही आलात? हो बाळ, मला आता यातून काढा ना, अंगाचा भडका चालला आहे. का घाम सुटतो आहे की काय? मी तर घामाने ओलाचिम झालो आहे. आता मला मोकळा करा ना बाबा. मी मणिलालच्या कपड्याला हात लावून पाहिला. मस्तकावर घामाचे बिंदू जमले होते. ताप उतरत चालला होता. मी ईश्वराचे उपकार मानले. मणिलाल, आता तुझा ताप जाणार. अजून थोडा घाम नाही येऊ देत? नाही बाबा, आता मला सोडवा. पुन्हा पाहिजे तर असले करा. मला आता धीर आला होता म्हणून मी गप्पा गोष्टी बोलून आणखी थोडा वेळ काढला. कपाळावरून घामाचे ओहळ चालले. मी चादर काढली, अंग पुसून काढले आणि बापलेक एकत्र झोपलो. दोघांनी खूप झोप काढली. सकाळच्या सुमारास मणिलालचा ताप कमी झालेला दिसला. जलमिश्रित दूध आणि फळे यावर तो 40 दिवस राहिला. मी निश्चिंत झालो होतो. ताप निघेना पण आटोक्यात आला होता. आज माझ्या सर्व मुलांमध्ये मणिलाल अंगाने सुदृढ आहे. हा रामाचा प्रभाव की पाण्याच्या उपचारांचा, हलक्या आहाराचा की शुश्रूषेचा, त्याचा निर्णय कोण करू शकणार? प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुरूप ठरवू द्या. मी तरी असे समजलो की ईश्वराने माझी लाज राखली व आजही माझी तशीच समजूत आहे. भाग 23. परत दक्षिण आफ्रिकेला. मणिलाल बरा झाला खरा, पण मी ठरवले की गिरगावातील घर राहण्यालायक नाही. त्यात ओल येई, प्रकाश पुरेसा नाही. रेवाशंकरभाईच्या सल्ल्याने आम्ही उभयतांनी मुंबईच्या कोणत्या तरी उपनगरामध्ये उघड्या जागेत बंगला घेण्याचा निश्चय केला. मी सांताक्रूज वगैरे भागात भटकलो. बांद्र्यामध्ये कत्तलखाना होता, त्यामुळे बांद्र्यामध्ये राहण्याची आमच्यापैकी कोणालाच इच्छा झाली नाही. घाटकोपर वगैरे समुद्रापासून दूर वाटली. सांताक्रूजमध्ये एक सुंदर बंगला आढळला. त्यामध्ये राहण्यास गेलो आणि आरोग्याच्या दृष्टीने आम्हाला काळजी करायला नको असे वाटले. मी चर्चगेटच्या पहिल्या वर्गाचा पास काढला. पहिल्या वर्गात पुष्कळदा मी एकटाच असे. त्याबद्दल काहीसा अभिमानही वाटे असे आठवते. पुष्कळदा वांद्र्याहून चर्चगेटला जाणारी जलद गाडी पकडण्यासाठी मी सांताक्रूजहून वांद्र्यापर्यंत चालत जात असे. माझा धंदा द्रव्याच्या दृष्टीने वाटले होते त्याहून चांगला चालतोसे दिसले. दक्षिण आफ्रिकेतील अशीर मला काही ना काही देतच असत. त्यातून माझा खर्च सहजी भागेल असे मला वाटले. हायकोर्टाचे काम मला अजून काही मिळत नव्हते, परंतु त्यावेळी मूठ चर्चा चाले, तिला मी जात असे. तीच भाग घेण्याची हिंमत चालेना. मला स्मरते की तिच्यामध्ये जमियतराम नानाभाई भरपूर भाग घेत. इतर नव्या बॅरिस्टरांप्रमाणे मीही हायकोर्टात खटले ऐकण्यात जात असे. तेथे शिकण्यासारखे मिळेल. त्यापेक्षा समुद्राचा वारा जुळजुळ येई, त्या वाऱ्यावर डुलक्या घेण्याची गंमतच भरपूर मिळत असे. इतर डुलक्या घेणारे जोडीदारही मी पाहत असे, त्यामुळे मला लाज वाटत नसे. मला दिसून आले की डुलक्या खाणे ही एक फॅशनच गणली जात असे. हायकोर्टाच्या पुस्तकालयाचा उपयोग करण्यास सुरुवात केली. तेथे काही ओळखीही करू लागलो, पण मला वाटू लागले की थोडक्याच अवधीत मीही हायकोर्टात काम करू लागेन. अशा तऱ्हेने एका बाजूने माझ्या धंद्याबद्दल काहीशी निश्चिंतता येऊ लागली. दुसऱ्या बाजूने गोखल्यांची दृष्टी तर माझ्यावर खिळून राहिलेलीच होती. आठवड्यातून 2-3 वेळा माझ्या चंगोरमध्ये येऊन माझी खबर काढून जात आणि आपल्या निकटच्या मित्रांनाही कधी कधी घेऊन येत. कार्य करण्याच्या स्वतःच्या पद्धतीची मला माहिती करून देत. परंतु ईश्वराने माझे भविष्यकालासंबंधीचे कोणतेच बेत चालू दिलेले नाहीत असे म्हटले तरी चालेल. मी स्वस्थ होण्याचा निश्चय करतो आणि स्वस्थतेचा अनुभव घेऊ लागतो. तो एकाएकी दक्षिण आफ्रिकेहून तार आली. चेंबरलेन इकडे येत आहेत, तुम्हाला लगेच आले पाहिजे. माझे वचन मला स्मरतच होते. मी तार दिली. मला खर्चाला पाठवा, मी यायला तयार आहे. त्यांनी लगेच पैसे पाठवले आणि ऑफिस मिटवून मी चालू लागलो. मला वाटले की मला 1 वर्ष सहज पुरे होईल. बंगला चालू ठेवला आणि बायका मुलांनी येथेच राहावे हे इष्ट वाटले. मला त्यावेळेला वाटत होते की ज्या तरुणांना स्वदेशी द्रव्यार्जनाचे साधन नसेल व जे धाडसी असतील अशांनी परदेशी जावे हे चांगले. म्हणून मी आपल्याबरोबर 4-5 जणांना घेऊन गेलो. त्यामध्ये मगनलाल गांधीही होते. गांधी कुटुंब मोठे होते, आजही आहे. माझे धोरण असे होते की त्यापैकी ज्यांची स्वातंत्र्य होण्याची इच्छा असेल त्यांनी स्वतंत्र व्हावे. माझे वडील पुष्कळांची सोय लावीत, पण ती राजवाड्याच्या नोकरीमध्ये. या नोकरीमधून बाहेर पडता येईल तर चांगले असे मला वाटते. माझ्याकडून त्यांना नोकरी मिळवून देण्याच्या कामी मदत होण्यासारखी नव्हती व त्याप्रमाणे इतरही स्वाश्रयी बनतील तर चांगले अशी समजूत होती. पण शेवटी तर जसजशी माझ्या आदर्शांमध्ये उत्क्रांती झाली असे मला वाटते, तसतसा या तरुणांच्या आदर्शांनाही वळण लावण्याचा मी प्रयत्न केला. त्यापैकी मगनलाल गांधींना वळविण्यामध्ये मला फार सफलता मिळाली. पण हा विषय पुढे हाती घ्यावा लागणार आहे.
बायका मुलांचा वियोग, भांडलेले घरटे मोडणे, निश्चित स्थितीमधून अनिश्चित स्थितीमध्ये प्रवेश, या सर्वांचे क्षण मात्र दुःख वाटले. पण मला अनिश्चित जीवनाची सवय पडली होती. या जगामध्ये जेथे ईश्वर म्हणा किंवा सत्य म्हणा याखेरीज दुसरे काहीच निश्चित नाही, तेथे निश्चितपणाची अपेक्षा करणे हेच अयोग्य दिसते. हे जे सर्व आपल्या सोबती दिसते व घडत असते ते अनिश्चित आहे, क्षणिक आहे. त्यामध्ये जे एक परमतत्व निश्चित रूपाने लपून राहिलेले आहे त्याचा अणुमात्र साक्षात्कार झाला. त्याच्यावर श्रद्धा बसली तरच जगून सार्थक. त्याचा शोध हाच परमपुरुषार्थ आहे. मी डरबनला जरूर त्यापेक्षा एक दिवसही अगोदर पोचलो असे म्हणता आले नसते. माझ्यासाठी काम तयारच होते. मिस्टर चेंबरलेनपाशी डेप्युटेशन लेण्याची तारीख नक्की होऊन गेली होती. मला त्यांच्यापुढे वाचावयाचा अर्ज तयार करावयाचा होता आणि डेप्युटेशन बरोबर जायचे होते. माझे सत्याचे प्रयोग खंड 3 भाग 11 ते 23 सुफळ संपूर्ण.